नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा या भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचा पेपर 1 आणि पेपर 2 साठी मागील वर्षी परीक्षेत विचारण्यात आलेले महत्त्वाचे आपण 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र अशा सर्व विषयावरती महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत। हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला 2016 ते 2021 पर्यंतचे विचारण्यात आलेले प्रीवियस क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, माणूस सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळात बोरुने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, 2 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे। प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4। तर पपाय रसाची झाड जे आहे त्याची जी साल आहे त्या सालीचा उपयोग माणूस जो आहे हा प्राचीन काळामध्ये बोरुने लिहिण्यासाठी वापरत होता। लक्षात ठेवा, सुरुवातीला माणूस जो आहे तो कच्च्या विटा, पपाय रस झाडाची साल, ताडपत्रे आणि भुर्जपत्रे यावरती बोरुने लिहित होता। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा आयोडीनला हवेत तापवले जाते तेव्हा त्याचे डॅश होते। पहा, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे। जे आयोडीन आहे ज्यावेळी त्याला हवेमध्ये तापवलं जातं त्यावेळी त्याचे काय होते? तर त्याला ती एक व्याख्या आहे पहा, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर संप्लवन असं त्याला म्हटलं जातं। लक्षात ठेवा, संप्लवन म्हणजेच काय तर इंग्रजीमध्ये त्याला सब्लिमेशन म्हणतो। तर सब्लिमेशन म्हणजे काय? जेव्हा स्थायू पदार्थांचे थेट वायू रूपात रूपांतरण होते तेव्हा त्या प्रक्रियेला संप्लवन असं म्हटलं जातं। यामध्ये उदाहरण घ्यायची झालं तर पहा, अमोनियम क्लोराईड, आयोडीन आणि कापूर ही जी उदाहरणं आहेत यांना हवेत ज्यावेळी तापवलं जातं त्यावेळी त्यांचं संप्लवन होत असतं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणून ओळखले जाते? पहा, कोणता पश्चिम किनारपट्टीच्या मैदानाचा मध्यवर्ती भाग त्या भागाला काय म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर कन्नड मैदान त्याला म्हणून ओळखलं जातं। पहा, किनारपट्टी मैदान हा समुद्र किनारा, पर्वतरांगा व पठार यांच्या दरम्यान एक कमी उंचीचा सपाट भूप्रदेश असतो। हे जे मैदान आहेत हे समुद्र पातळीपासून अधिक उंच भूरूपात समाविष्ट होईपर्यंतच्या उंचीचे असतात आणि पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला कन्नडचे मैदान म्हणून ओळखले जाते। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? पहा, देवनागरी लिपी खालीलपैकी कोणत्या भाषेला नाही? यामध्ये संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी यापैकी अशी कोणती भाषा आहे की त्या भाषेला देवनागरी लिपी देत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर इंग्रजी जी भाषा आहे तिला देवनागरी लिपी येत नाही। लक्षात ठेवा, देवनागरी असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या काही भाषा आहेत त्या मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाली, गुजराती आणि बंगाली ह्या ज्या भाषा आहेत पहा, ह्या सर्वच्या सर्व भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात आणि देवनागरी या लिपीलाच बाळबोध लिपी म्हणून ओळखलं जातं। आणि यामध्ये पहा, इंग्रजी ही जी भाषा आहे ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला, यामधील महाभारत या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा मराठी व्याकरणावरती आपल्याला 3 ते 4 परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। जशाच तसा प्रश्न विचारण्यात आला होता। महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला आणि या वाक्यामधील महाभारत हा जो शब्द आहे या शब्दाची जात कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर हे महाभारत जे आहे हे एक विशेष नाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। लक्षात ठेवा, महाभारत हे विशेष नाम असून हे एका पुस्तकाचे नाव आहे, म्हणजेच ते विशेष नाम आहे आणि त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो महाभारत। लक्षात ठेवा, त्यामुळे हे नाम विशेष नाम आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली, या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे। पहा, या ठिकाणी शिक्षकांनी हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आणि या शब्दातील आपल्याला किंवा हा अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्याचं सामान्य रूप काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे।
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर शिक्षकान हे जे आहे हे या शब्दाचं सामान्य रूप आहे। पहा दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये मूळ शब्द काय आहे, तर मूळ शब्द आहे शिक्षक। विभक्तीचं स्वरूप कोणतं आहे, शिक्षकांनी। सामान्य रूप कोणतं आहे, शिक्षकान। आणि विभक्तीचा प्रत्यय कोणता लागलेला आहे, नीन। लक्षात ठेवा, म्हणजे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली, यातील शिक्षकांनी हा जो शब्द आहे याचं सामान्य रूप जे आहे हे शिक्षकान होत आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील डॅश येथील अश्मयुगातील गुहाचित्रे खूप प्रसिद्ध आहेत। पहा मध्य प्रदेशातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणची अश्मयुगातील जी गुहाचित्रे आहेत ते खूप मोठी पॉप्युलर आहेत, म्हणजेच गाजलेली आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तर भीमबेटका या ठिकाणची अश्मयुगातील जी काही गुहाचित्रे आहेत ही प्रसिद्ध आहेत। आणि भीमबेटका हे जे आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, म्हणजेच MP। लक्षात ठेवा, भारतातील चित्रकलेची जी परंपरा आहे ही अश्मयुगातील गुहाचित्रांपासून सुरू होते। मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील जी गुहाचित्रे आहेत ही खूप प्रसिद्ध मानली जातात। तर भारतीय चित्रकलेची सुंदर नमुने म्हणून अजिंठा येथील लेण्यांमध्ये ते स्थित आहेत। महाराष्ट्रामध्ये वारली, बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली देखील या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध आहेत, हे पाहायला मिळतात। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली, आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल। मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला येणं गरजेचं आहे। पहा या ठिकाणी 13 वर्ष हा आकडा खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर पाहूया, तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर 5 वर्ष हे आपलं उत्तर असणार आहे। तर ते का असणार आहे पहा, भारतीय राज्यघटनेतील सन 1989च्या घटनादुरुस्तीनुसार मतदान करणाऱ्यांची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्ष इतकी करण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा 1989 पूर्वी मतदान करण्यासाठी 21 वर्ष वय असणं आपल्याला गरजेचं होतं। पण ज्यावेळी घटनादुरुस्ती झाली 1989ची त्यावेळी ह्या 21 वयावरून 18 वर्ष मतदानाचं वय हे निश्चित केलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि मिलिंदचं किती सांगितलं आहे, मिलिंदची 13 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे 18 होण्यासाठी त्याला किती पहा 13 अधिक 5 म्हणजे 18, अजून त्याला 5 वर्ष बाकी असणार आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, इंडिया डिवायडेड 1946 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। या ठिकाणी 1946 हे जे आहे हे या वर्षीचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा असं आपल्याला सांगितलेलं आहे। कधी कधी आपल्याला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो। तर आपल्याला काय विचारलंय, इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक आहेत। लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। इंडिया डिवायडेड पुस्तक कोणी लिहिलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलं। तर देशाच्या फाळणीला विरोध करण्यासाठी हे जे पुस्तक आहे हे लिहिलं गेलं होतं। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत 1950 ते 1962 अशी एकूण 12 वर्ष या काळामध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिलेला आहे। स्वतंत्र भारताचे किंवा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती आहेत आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा 1950 ते 1962 इतका आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली होती। पहा मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर मानसशास्त्र म्हणतो, अशी व्याख्या कोणाची होती। तर ही व्याख्या आहे ऑप्शन क्रमांक 1, तर वॉटसन या मानसशास्त्रज्ञाची ही व्याख्या आहे। यामध्ये पहा मॅकडुगल यांची व्याख्या काय होती, तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ही जी आहे हे मॅकडुगलची व्याख्या होती। आणि यामध्ये वॉटसन जे आहे त्यांची व्याख्या काय आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ही त्यांची व्याख्या होती। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही विषयी जे प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील आपण घेण्यात आलेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते। पहा हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। बालमानसशास्त्र यावरती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धत अत्यंत उपयुक्त असते, तर तिला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 2, तर सर्वेक्षण किंवा आपण त्याला म्हणू शकतो इन्स्पेक्शन। लक्षात ठेवा सर्वेक्षण ही जी पद्धत आहे ही खूप महत्त्वाची असते।
यामध्ये सर्वेक्षण लक्षात ठेवा, एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही पद्धती खूप महत्त्वाची वापरली जाते. यानंतर दुसरी आहे पहा जीवन वृत्तांत. जीवन वृत्तांत ही काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. कोणती पद्धत? जीवन वृत्तांत पद्धत कधी वापरली जाते आणि सर्वेक्षण ही पद्धत कधी वापरली जाते हे आपल्याला येणं गरजेचं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅशचे उदाहरण आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वेळी आपण कातड्याची जी निर्जीव पट्टा असतो त्याला अंधारामध्ये आपण साप समजतो आणि त्याला आपण घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे? तर हे उदाहरण जे आहे ते इंद्रिय भ्रमाचं उदाहरण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी मित्रांनो वाक्य समजून घ्या. इंद्रिय भ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक अस्पष्ट असला तरी किंवा त्याची पार्श्वभूमी बदलली असली तरी ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. लक्षात ठेवा, त्याला म्हणतो आपण इंद्रिय भ्रम. म्हणजे एक प्रकारे काय, तर आपल्या इंद्रियांचा एक प्रकारे काय म्हणू शकतो, भ्रम झाला, हे त्याचा असणार आहे. यानंतर चित्तभ्रम म्हणजे काय, तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात, उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाहीत. म्हणजेच हे आहे चित्तभ्रम. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? पहा, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2016 ते 2021 या 5 वर्षात बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? तर ओळख आहे B.F. स्किनर यांची. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य खालीलपैकी कोणते आहे? माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ आपल्याला बदलू द्यायचा नाही आणि त्याचं होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. तर काय आहे पहा, भित्रा नाही म्हणजेच काय, तर तो शूर आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. माधव शूर आहे हे जे आहे अर्थ बदलला नाही तरी हे होकारार्थी वाक्य झालेलं आहे. वाक्याचा अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला जो बदल आहे त्याला वाक्य रूपांतर असं म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे? आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आम्ही क्रिकेट खेळलो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, यामध्ये आपल्याला तीनही काळामध्ये असणारे वाक्य. आम्ही क्रिकेट खेळतो हे साधा वर्तमान काळ आहे. आम्ही क्रिकेट खेळू हे साधा भविष्य काळ आहे. आम्ही क्रिकेट खेळलो हा साधा भूतकाळ आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला पत्र लिहिलेले आहे. पहा, तर ते कोणत्या प्रकारचे पत्र असेल? या ठिकाणी मित्रांनो पत्राचे खूप सारे प्रकार आहेत. आवेदन पत्र, मागणी पत्र, तक्रार अर्ज, विनंती अर्ज, हे जे आहेत हे सर्व पत्राचे प्रकार आहेत. त्यामध्ये आपल्याला एक सिच्युएशन दिलेले आहे, धाकट्या भावाला परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेलं जे पत्र आहे हे कोणत्या प्रकारचं असेल? तर लक्षात ठेवायचे, भाऊ बहीण वडील अशांना जर पत्र लिहायचं म्हटलं तर ते कौटुंबिक पत्रामध्ये येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, आवेदन पत्र नोकरीसाठी अर्ज करणारे पत्र असतं. मागणी पत्र म्हणजे काय? एखादं साहित्य किंवा वस्तूची मागणी करणारं पत्र मागणी पत्र असतं. तक्रार अर्ज काय असतो? तर होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदवणारे पत्र त्याला म्हणतो आपण पहा तक्रार पत्र. आणि विनंतीचा अर्ज काय असतो? तर होणारा त्रास कमी करण्यासाठी एखादी विनंती करणारं पत्र त्याला म्हटलं जातं विनंती पत्र. या ठिकाणी कौटुंबिक पत्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? पहा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2011 पासून ते 2023 पर्यंत पोलीस भरतीमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी हा 48 ते 50 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण आहेत? तर याच प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही आहेत वैयक्तिक सत्याग्रहाचे. लक्षात ठेवा, आंदोलनाची सुरुवात कधी झाली? 17 ऑक्टोबर 1940 ला.
आंदोलनाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर आचार्य विनोबा भावे आणि आंदोलनाचे दुसरे सत्याग्रही कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू। यांच्याविषयी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे पहा, पंडित नेहरू हे जे आहेत ज्यावेळी भारत आपला 1947 ला स्वतंत्र झाला तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे होते। पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल पहा विनोबा भावे, ऑप्शन क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो। पहा अंदमान निकोबार हे जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत पहा केंद्रशासित प्रदेश तर तो कोणत्या उच्च न्यायालयाच्या हद्दीमध्ये येतो तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कोलकाता उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये येतं पहा अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होणार आहे। पहा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे म्हणजेच काय तर जन्मतःच खूप श्रीमंत असणे, त्यालाच आपण म्हणतो गर्भ श्रीमंत असणे। पर्याय क्रमांक 3 पहा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे यावरती आपण एक वाक्य देखील घेतलेलं आहे। वाक्य काय आहे, अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता त्यामुळे त्याला हवी ती असलेली प्रत्येक गोष्ट अगदी लहानपणापासूनच मिळत होती, म्हणजेच तो गर्भ श्रीमंत असणारा व्यक्ती आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे चित्त अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता होईल। पहा या ठिकाणी सामासिक शब्द दिलेला आहे मित्रांनो, आपल्याकडून मिस्टेक झालेली आहे। सामासिक शब्द कोणता आहे तर चित्त अधिक आनंद म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक 1 चिदानंद हे त्याचा संधी विग्रह असणार आहे। पहा चित्त अधिक आनंद म्हणजे चिदानंद आणि हा तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर मित्रांनो ही होती महत्त्वाची आपली 20 प्रश्न जे आपल्याला प्रीवियस महा टीईटी मध्ये विचारण्यात आलेले होते। हे प्रश्न आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे मित्रांनो येणारे प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। आणि या व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलला देखील जाऊन जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये।